गुड मॉर्निंग. आज बनवते गाजरचं थालीपीठ आणि ऑमलेट. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे 2 मीडियम साईजचे गाजर मी बारीक किसून घेतलेले आपल्या किसणीच्या साह्याने. 2 चमचे इथे मी गव्हाचं पीठ घेणार आहे. भरून 2 चमचे घेतलेले आहे. 2 चमचे इथे चण्याचं पीठ घ्यायचंय. तेही मी फुल भरून चमचे घेतलेले आहे. आणि 2 चमचे इथे आपण ज्वारीचं पीठ घेतोय. ते पण आपण फुल भरलेले 2 चमचे घेतलेले आहे. इथे थोडीशी कोथिंबीर आहे बारीक कापलेली. थोडासा हिंग आपण इथे घालणार आहे. अर्धा चमचा इथे आपण हळद घातली. अर्धा टीस्पून आपण इथे घालतोय जिरं, अख्खं जिरं आहे ते. आणि अगदी थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे. 2 चिमटी फक्त. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता. आणि चवीपुरते इथे आपल्याला घ्यायचंय मीठ. हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचंय. थोडं थोडं पाणी घेऊन आणि हा व्यवस्थित गोळा व्यवस्थित थापता येईल आपल्याला थालीपीठ अशा प्रकारे हा गोळा इथे मळून घेतलेला आहे. पाणी एकदम न टाकता थोडं थोडं घालून पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. आता इथे 2 अंड्यांचं आपल्याला ऑमलेट करायचं आहे. तर एका बाउल मध्ये मी ही अंडी फोडून घेते. थोडासा हिंग घातलेला आहे मी. थोडीशी हळद घातलेली आहे 2 चिमट्या. आणि थोडीशी 1 चिमटी फक्त इथे मिरची पावडर आहे. अर्धा टीस्पून इथे जिरं घेतलेलं आहे. आणि थोडीशी कोथिंबीर इथे घातलेली आहे. आणि थोडस मला ते व्यवस्थित मिक्सरच्या साह्याने मिक्स करायचं आहे. थालीपीठ आपल्याला बनवायला घ्यायचं आहे. तर हे बघा इथे कॉटनचा छोटासा चौकोन असा कपडा मी कापून ठेवलेला असतो नेहमी. तो पाण्यात बुडून आणि ओला करून घ्यायचा आपल्याला. आणि ह्याच्यावरती आपल्याला थालीपीठ थापायचे आहे. पॉलिथिन पेक्षा कॉटनचे कपडे आपण वापरले तर ते हेल्थ साठी पण चांगले आहे. आणि पटकन आपलं थालीपीठ त्यावरून निघून येतं. तर हे मी थोडस भिजवून घेते. इथे गॅसवर मी पॅन गरम करत ठेवलेला आहे. थोडस याला स्पॅच्युलाच्या साहाय्याने तेलाने 1-2 थेंब तेल फक्त त्याला पॅनला लावून घेतलेलं आहे. इथे थोडेसे पाण्यामध्ये हात बुडवून आणि आपण इथे थालीपीठ थापायचे आहे. छोटे मोठ्या साईजचे आपल्याला आवडेल तसे आपण इथे थालीपीठ थापायचे आहेत. इथे आपले व्यवस्थित थालीपीठ थापून झालेलं आहे. कपड्यावरती आपल्याला छान थापता येतं. इथे आपला पॅन पण गरम झालेला आहे. तर हे असंच आपण कपडा अलगद आपण पॅन मध्ये उपडा करून टाकलात. हे बघा लगेच आपलं थालीपीठ इथे पटकन तव्यावरती न चिटकता पडतं. कपड्याला न चिटकता थालीपीठ आपलं पटकन आपल्या पॅन वरती सुटून येतं. परत आपण आता इथे थोडासा पाण्याचा हात घेऊन कपड्याला लावायचं आहे आपल्या, ज्याच्यावरती आपण थालीपीठ थापलेलं आहे. आता परत आपण थालीपीठ एकीकडे आपलं होतंय तोपर्यंत आपण इथे दुसरं थालीपीठ थापून घेऊ. तुम्ही याच्यावरती बटर, तेल, तूप काहीही वापरू शकता. मी इथे तेलाचा वापर केलेला आहे. इथे आपलं दुसरं पण थालीपीठ तयार झालेलं आहे. खमंग वास सुटलेला आहे. थालीपीठ आपलं भाजल्यानंतर इथे पटकन आपण ऑमलेट करणार आहोत.
इथे आपलं थालीपीठ एकदम छान खमंग आपण इथे भाजून घेतलेलं आहे. दुसरं थालीपीठ आपल्याला असंच इथे हे बघा थोडस ह्याच्यावरती आपल्याला तेल लावायचं. दुसऱ्या साईडला थोडस तेल, थोडस पाण्याचा हात कपड्याला लावून घेतलेला आहे. आणि थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे. इथे आपलं दुसरं थालीपीठ पण व्यवस्थित दोन्ही साईडने खमंग भाजलेलं आहे. इथे आपले गाजरचे थालीपीठ खमंग भाजून झालेले आहेत. इथे आपले थालीपीठ तयार झालेले आहेत. आपल्याला पॅन वरती थोडस तेल घालायचं आहे. इथे आता ऑमलेट आपण टाकणार आहे. दोन ऑमलेट मी इथे बनवणार आहे. ऑमलेट आपले तयार झालेले आहे. थालीपीठ पण आपले तयार आहेत. तर अगदी दुपारच्या जेवणापर्यंत पोटभर आपण नाश्ता हा करू शकतो. असे हे गाजराचे थालीपीठ आणि ऑमलेट आपले इथे तयार झालेलं आहे. करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेल्या आहेत. तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर. बाय बाय.